संकेत कमॉन विनायक बाबा साऊंड थोडासा कमी करा विनंती आहे साऊंड थोडा कमी करा हॅलो शेठ कुठं आहे सगळ्यांनी येते थोडा मागे येऊया आपण तुला दिसतंय का दिसतंय शेठ इथं या लोकांनी लाईटीच ना लावल्या सगळा अंधार करून ठेवलाय काला काला दिसतंय शेठ तुम्ही काला गोगल घातले म्हणून तुम्हाला अंदाज दिसतो शेठ मग मी काला बाबा दिवसा पण घालते मला तेव्हा कसं ब्राईटनेस दिसतं उजेड दिसतंय रात्री काय दिसत वय शेठ म्हणजे मी काय अडाणी आहे का वय शेठ कोलंबस सॉरी शेठ कोलंबस शेठ लोका बघून मला पण इच्छा झाली अंडी फोडायची अंडी टांगले तिथं ती फोडा ना कोलंबस ती अंडी मी नाही फोडू शकत त्याच्यासाठी ट्रेनिंग लागते ट्रेनिंग या पोरांमध्ये माझ्यामध्ये नाहीये तुला माहितीये मी डरपोक आहे आपल्यासाठी पर्सनल अंडी घेऊन ये वय शेठ मी माझी पर्सनल अंडी फोडीन कोलंबस मला दही अंडी पाहिजे कोणाला स्टीलची नाही डोक्यात काय अंडी भरला का दही अंडी आणि अंडीचा फरक नाही समजत कोलंबस तुझ्या डोक्यात काय दही भरले का रे ठीक आहे शेठ दही आणि अंडी तुझा काय तो तुझ्याने काय नाही होऊ शकत कशी आहेत सगळे बरे आहेत ना? कसं बसल जरा आलू तुमची दही अंडी बघून मला आमच्या भतारे यायची म्हणजे आमच्या आजीची आठवण आली आता तुम्ही बोलाल दही अंडी आणि आजीचा काय संबंध आहे आमच्या गावामध्ये अशी दही अंडी होती डोळ्याला पट्टी बांधायची आणि आता ते लोखंडी रॉड दिला होता त्या लोखंडी रॉडनी दही अंडी फोडायची तर त्या वर्षी आमची आजी जिवंत होती आमच्या आजीला सवय होती मध्ये मध्ये करायची कुठला पण कार्यक्रम असला डायरेक्ट मध्ये येते कुणाचे लग्न असेल आलती असेल डायरेक्ट मध्ये कुणाच्या माहितीला पण मध्ये येते तर त्या दिवशी अंडी होती डोळ्याला पट्टी बांधून हातात लोखंडी रॉड देऊन ती मध्ये फिरत होती माझ्या डोळ्याला लावली पट्टी हातात तिला लोखंडी रॉड मी अंडी फोडायला गेलो अंडी तर फुटली मला काही दिसत नव्हतं माझ्या डोक्याला पट्टी बांधली होती अचानक मला लोकांचा रडण्याचा आवाज यायला लागला मी पट्टी काढली मी खाली बघितलं मला वाटलं दहीमध्ये लाल रंग टाकला का नंतर समजला तुझी अंडी फोडली आमच्या आजीची अंडी फुटली जाऊ दे ती गेली ती गोष्ट आमच्या बाबांनी नवीन लग्न पण केला काय टेन्शन नाही तुम्ही सगळे बरे आहेत ना जेवले बिवलं का नाही जेवले आपण कार्यक्रम झाल्यावर बसू चायनीजला काय जोश आहे यार तुमच्या शपथ मला मजा आली एक गाणं